पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार कासे पितांबर कासे पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर एकी जाण आवडे ढोबार कुमारी 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 ढोबार जय जय राम कृष्ण हरी 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 लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा
क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणी हाती करावा विचार तारावया पार भव सिंधू तारावया पार भव सिंधू तारावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी
क्षणोक्षणी हाची करावा विचार तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे जुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 क्षणोक्षणी ह्याची करावा विचार तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान गजाननं भूत गणादि सेवितं कपित जम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम् शुक्लां ब्रह्मविचार सार परमा माध्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी अभयदा गाढांधकारा पहा हस्ते स्फाटिक मालिका विदधती पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिबिर्दानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंधनं कच्चनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम
नाचत ते ताल तारून. बाबाजी सद्गुरू दास तुकार, बाबाजी सद्गुरू दास तुकार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावदने जीवो धरावतार कलांकांग तेजोदिका मोजी वक्त्रम खलानिश बाधा पनोदा दक्षम समाधीस्थ मूर्ती भजे ध्यान दे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. क्षणोक्षणी आची करावा विचार तारावा या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवा करता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण असणारे व या मराठी माय मातेमध्ये जन्माला आले असणारे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुस्थानी असणारे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी असणारे श्री संत देहू गावचे निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा क्षणाक्षणाला विचार करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल याचा एक कमी कर. हॅलो आवाज वाढव. हॅलो क्षणोक्षणी आची करावा विचार तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग तुकोबारायांचा तुकोबाराय आपल्याला या अभंगातून सांगून जातात. क्षणोक्षणी आची करावा विचार तारावया पार भव सिंधू. आपण क्षणाक्षणाचा विचार केला पाहिजे. तो कसा आपल्याला भव सिंधू कसा तारून जाता येईल तर द्वितीय चरण सांगतात नाशिवंत देव जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबाराय द्वितीय चरण सांगतात की हा देह नाशिवंत आहे, हा देह नाश पावणार आहे. तो काळ आहे ना, तो काळ आपल्याला खायला टपलेला आहे. तर तुम्ही काय राहा, तुम्ही सावध राहा. तर तिसऱ्या चरणात सांगतात संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुकोबाराय द्वितीय चरणात सांगतात की तुम्ही संतांची संगत धरा, संतांची संगत धरा व काय करा, तुम्ही परमार्थ करा. तर चौथ्या चरणात सांगतात तुका म्हणे ह लोकीचा व्यवहार नका डोळे जुरे भरून राहो. शेवटच्या चरणात तुकोबाराय आपल्याला सांगून जातात की हा इह लोकीचा व्यवहार आहे, याच्यात दुसरं काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला. सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल.
सेवेला सुरुवात करण्याआधी अभंगा क नजर टाकण्याआधी अल्पसा परिहार देणे हे कीर्तकाराचे आद्य कर्तव्य. तो अल्पसा परिहार म्हणजे असा की आज दिनांक 29/12/2024 रोजी वैकुंठवासी गणपत धबाजी भोकनळ यांचे आज प्रथम पुण्यस्मरण व या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्व जमलेले शैक्षणिक आध्यात्मिक इतर वर्गातून सर्व आलेले माझे गुरुबंधू, माझ्या वडील स्थानी असणारे, माझ्या आई स्थानी असणारे तुम्ही सर्व गुरुबंधू तुमच्या चरणावर नतमस्तक होतो व सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षणोक्षणी आजी करावा विचार तारावया पार भव सिंधू. तुकोबारे म्हणतात की तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा, तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा तर काय होईल. आपल्याला हा देह कुठतरी चांगल्या मार्गाला लावता येईल. क्षणोक्षणी आजी करावा विचार तारावया पार भव सिंधू. तुम्ही म्हणसाल क्षणाक्षणाला विचार करायचा तो कसा. तुम्ही परत म्हणसाल की आम्हाला तर क्षणाक्षणाला विचार करायला टाइमच भेटत नाही. तुम्ही म्हणतात क्षणाक्षणाला विचार करा. अहो हा भवसिंधू कोणी तारला. हा भवसिंधू आमच्या संतांनी तारला. त्यांच्यात आमचे ज्ञानोबा राय, जगद्गुरु तुकोबा राय, अधिकृत संत यांनी हा भवसिंधू तारला. अहो आमचे ज्ञानोबा राय, एक वेळचा प्रसंग आहे. आमचे ज्ञानोबा राय सकाळी झोपेतून उठले व स्नान करायला गेले. स्नान करून आल्यावर त्यांची देव अर्चा उरकल्यानंतर त्यांच्या मनात एका क्षणाला विचार आला की आजची दिनचर्या म्हणून आपण कुठेतरी संत भेटीला, कुठेतरी वैष्णव सदनला गेलं पाहिजे असा मनात विचार घेऊन आमचे माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय घराच्या बाहेर पडतात व घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घरासमोरूनच एक नेवासा येथे पायवारी चालली असते. माऊली महावैष्णव त्या पायवारीत म्हणजेच दिंडीत सहभागी होतात व तेही ज्ञानोबा तुकाराम भजन करीत त्या पायवारीत चालू लागतात. प्रसंग असा घडतो की पुढे जाऊन ती दिंडी 5 मिनिटं विश्रांतीला थांबते. नंतर आमचे माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय सहज उभे राहतात व तेथे एक स्त्री येते व आमच्या माऊली महावैष्णवांच्या चरणावर नतमस्तक होते. नतमस्तक झाल्यानंतर आमच्या माऊलींनी तिला आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर ती स्त्री उठते व म्हणते, तुम्ही मला हा आशीर्वाद ह्या जन्मीचा दिलाय की पुढच्या जन्मीचा. आमचे ज्ञानोबा राय म्हणतात, तुला हा आशीर्वाद मी ह्याच जन्मीचा दिला आहे. तर ती स्त्री असं बोट करून दाखवते की ती जी पुढं प्रेत यात्रा चालली ना ती माझ्या पतींची आहे. ती माझ्या पतींची आहे, ते सध्या मृत पावलेले आहे. माऊली महावैष्णव ऐकतात व तिला म्हणतात, तुला कोण म्हटलं की ते मृत पावलेले आहे. तुला कोण म्हटलं की ते मृत पावलेले आहे. आमची माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय त्या प्रेत यात्रेकडे जातात व त्या प्रेताच्या मस्तकावर सहज हात फिरवतात व म्हणतात, अरे उठ सच्चिदानंदा उठ, तुला अजून खूप मोठे कर्म करायचे. तू एवढ्या लवकर मरून नाही शकत. असं म्हटल्यानंतर माऊलींनी त्याच्या मस्तकावर हात फिरवला व ते प्रेत आपण सकाळी जसं झोपेतून उठतो तसंच ते प्रेत धाडकन उठलं. माऊली महावैष्णव त्याला म्हणाले, चल सच्चिदानंदा चल आमच्या संग वारीला चल. आमचे सच्चिदानंद बाबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय संघ चालू लागली. ती दिंडी नेवासा येथे पोहोचले. ज्ञानोबा रायांनी संतांचे दर्शन घेतले, वैष्णवांचे दर्शन घेतले व त्याच ठिकाणी आमच्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबांनी एका खांबाला टेकून ती ज्ञानेश्वरी लिहिली. वर्तमान काळात असं समजण्यात आलं की माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली
असं नसून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबांनी लिहिली. सांगण्याचं तात्पर्य एकच की आमचे सच्चिदानंद बाबा माऊलींसंग अर्धक्षण राहिले. त्यांना अर्धक्षण फक्त हरदक्षण घडता संतांचे संगते, हरदक्षण घडता संतांचे संगते, हरदक्षण घडता संतांचे संगते, हरदक्षण घडता संतांचे संगते. तेथे होय शांती महत्त्वाचा, तेथे होय शांती महत्त्वाचा, तेथे होय शांती बाबा. सच्चिदानंद बाबा माऊलींसंग अर्धक्षण राहिले. अर्धक्षण घडता संतांचे संगती, तेनो हे शांती महत पापा. जर आपण देखील अर्धक्षण जरी संतांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला खूप मोठं पुण्य लागतं. आमची शबरी माता देखील, शबरी माता आमची 6-7 वर्षाची होती. त्या काळी एक शबर नावाचा राजा, आधीच्या काळात अशी प्रथा होती की ज्या माणसाला जे अपत्य होईल त्या अपत्याचं नाव आपल्या बापाच्या नावावरून ठेवतात, अशी प्रथा होती. त्या शबर राजाला एक मुलगी झाली, तिचंच नाव शबरी. आमची शबरी माता 6-7 वयाची असताना आमच्या शबरी मातेचा विवाह ठरवण्यात आला. लग्न ठरवण्यात आलं. कालांतराने ती ऐका गेली, ठरल्याप्रमाणे ती ऐका गेली. तिनं पाहिलं की प्रत्येक एक जण येतो व एक प्राणी देऊन जातो, की प्रत्येक एक जण येतो एक प्राणी देऊन जातो. असं तिनं बघितल्यानंतर आमची शबरी माता ऐक गेली व आईला म्हणाली, आई, अगं ए आई, हे प्राणी कशासाठी आहेत? हे प्राणी कशासाठी या कोठऱ्यात कोंडून ठेवले? आमची शबरी मातेची आई शबरीला म्हणू लागली, बाळा, तुझा उद्या विवाह आहे, उद्या तुझं लग्न आहे. देवीला नैवेद्य द्यायचं म्हणून त्या प्राण्यांचा उद्या बळी द्यायचा आहे. असं ऐकल्यानंतर आमची शबरी माता मनातून रडू लागली. शबरी माता बाहेरून खूप खुश होती, कारण की उद्या तिचा विवाह होता. पण ती मात्र आतमधून खूप रडत होती. ती आतमधून खूप रडत होती. आई तिला म्हणाली, बाळा, तू जा, तू उद्या थकशील, उद्या तुझा विवाह आहे, तू उद्या थकशील, तू जा झोपून घे. शबरी मातेने आईचा आदेश मानला व ती झोपायला गेली. शबरी माता झोपायला गेली. 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, निम्मी रात्र उलटली. आमच्या शबरी मातेला काही झोप येईना. तिचा क्षणाला विचार चालू लागला की उद्या आपला विवाह आहे, उद्या आपलं लग्न आहे. लग्न करायला हरकत नाही, पण आपल्या छोट्याशा लग्नामुळे एवढ्या प्राण्यांचा जीव जाईल असं मला देखील वाटत नाही. असं शबरीच्या मनात एका क्षणाला विचार आला. आमची शबरी माता एका क्षणाला रात्रीचे 3 वाजता धाडकने उठली व राजमहालाच्या खाली उतरली. ती त्या प्राण्यांच्या कोठऱ्याक गेली. ते प्राणी आमच्या शबरी मातेनं हळूहळू शांतपणे एक सोडले व आमची शबरी माता देखील त्या प्राण्यांसंग एका जंगलात पळून गेली. प्राणी आपापल्या वाटेला लागले, पण मात्र आमची शबरी माता जंगलात भटकंती करता शबरी मातेला एक आश्रम दिसलं. ते आश्रम होतो मातंग ऋषींचं. ते आश्रम होतो. त्या आश्रमापाशी एक मोठंसं झाड होतं. आमची शबरी माता त्या झाडावर राहू लागली. त्या शबरी मातेनं झाडावर एक कुट्या बांधली. रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झाडावर एक कुट्या बांधली. त्या कुट्यात आमची शबरी माता राहू लागली. शबरी मातेचा एक रोजचा दिनक्रम, सकाळी 4ला उठायचं, स्नान करायचं, देव आरती ओरकायची व त्या आश्रमासमोरचं झाडून घ्यायची, सडा संवर्धन करायची.
तेथे रांगोळी काढायची, तेथे फुलं टाकायची. तिच्या मनात एकच भाव की आपल्याला कधीतरी देव दर्शन देईल, कधीतरी आपल्याला देव भेटल, कधीतरी आपल्याला संत भेटतील, असा तिचा मनात भाव. एकेकाळचा प्रसंग घडला. आमचे मातंग ऋषींना शंका आली, हे रोज कोण करते, हे सडा संवर्धन रोज कोण करते, हे का करते. आमच्या मातंग ऋषीनं आपल्या शिष्यांना बोलावलं. मातंग ऋषीनं आपल्या शिष्यांना बोलावलं व शिष्यांना म्हणू लागले, बाळांनो, तुम्ही हे रोज कधीपासून करायला लागले, तुम्ही हे रोज कधीपासून करायला लागले. आमचे मातंग ऋषींचे शिष्य म्हणाले, स्वामी, आमचं रोज उठणं 7 वाजताचं आहे. आमचं रोज उठणं 6 किंवा 7 वाजताचं आहे. आम्ही हे का करू. आमच्या मातंग ऋषींना खूप जास्त शंका आली व मातंग ऋषी म्हणाले, तुमच्यातले 1-2 जण जागे राहा व हे कोण करते, का करते, कसं करते ते पहा. स्वामीने सांगितल्याप्रमाणे मातंग ऋषींचे शिष्य एक रातभर जागे राहिले. प्रसंग असा घडला की आमच्या मातंग ऋषींचे शिष्य 3 वाजता उठले व शबरी माता 4 वाजता उठली. शबरी माता रोजचा दिनचर्या म्हणून 4 वाजता उठली, स्नान केलं, देवारचा उरकली व त्या कुट्यातून खाली आली. तिथे झाडून घेतलं, सडा संवर्धन केलं, तेथे रांगोळी काढली, फुलं टाकली. शबरी माता उठणारच तितक्यात आमच्या मातंग ऋषींचे शिष्य आले व तिला म्हणू लागले, तू कोण आहेस, तू कुठून आलीस, तुझं नाव काय. तितक्यातच मातंग ऋषी मागून आले व तिला म्हणू लागले, तू कोण आहे बाळा, तू कुठून आलीस, तू का आलीस. आमची शबरी माता मातंग ऋषींना सांगू लागली, ऋषी स्वामी, मी एका शबर नावाच्या राजाची मुलगी आहे. माझा विवाह होता, माझं लग्न होतं. लग्न करायला काही हरकत नव्हती, पण माझ्या लग्नामुळं 100 प्राण्यांचा जीव जात होता. ते माझ्या मनाला खटलं व मी एका क्षणाला विचार केला की आपल्यामुळं पाप नको व्हायला. आमची शबरी माता बापाला घाबरली नाही, पण मनात पापाला घाबरली. असं स्वामीला सांगितल्यानंतर शबरी माता म्हणाली, मी ते प्राणी देखील सोडून दिले व मी देखील या जंगलात आले. जंगलात आल्यानंतर मला ही तुमची कुट्या दिसली, मला तुमचं आश्रम दिसलं. माझ्या मनात विचार आला की आपल्याला कधीतरी मला देव भेटल, म्हणून मी या आश्रमापाशी राहू लागले. मातंग ऋषी तिला म्हणाले, तू चांगलं केलंस बाळा, तू चांगलं केलंस. जर तू असंच रोज नित्यनेमाने करीत राहिली तर तुला एके दिवशी रामप्रभू भेट देतील. असं ऐकल्यानंतर शबरी माता मनात खूप खुश झाली व आमचे मातंग ऋषी म्हणाले, बाळा, माझी आता तपश्चर्याला जाण्याची वेळ झाली, मी आता तपश्चर्याला जातो. शबरी माता स्वामीला म्हणाली, चालेल, तुम्ही जा, मी रोज करते. आमचे मातंग ऋषी तिला सांगून गेले, तू तब्बल 80 वर्षाची झाल्यानंतर तुला रामप्रभू भेट देतील व तुझं आयुष्य हे चांगल्या मार्गाला लागल. तू हा भवसिंधू तारून जाशील. असं आमचे मातंग ऋषी तिथून तपश्चर्याला गेले. 50 वर्ष उलटली, 60 वर्ष उलटली व 80 वर्ष झाले. 80 वर्षाच्या झाल्यानंतर आमची शबरी माता वयाने खूप म्हातारी झाली. एके दिवशी प्रसंग घडला. आमच्या शबरी मातेनं 4ला उठावं, सगळं सडा संवर्धन करावं व तिथे फुलं टाकावी. थोडा वेळ मेरे झोपड़ी के बाहर फूल खिल जाए,
बार फूल खिल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर फूल खिल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर फूल जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे 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 राम आएंगे जय श्री राम मेरे झोपड़ी के बाहर फूल खिल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर फूल खिल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर फूल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर जाएंगे राम आएंगे आमच्या शबरी मातेच्या मनात विचार आला की कधीतरी आपल्याला रामप्रभू भेट देतील, कधीतरी आपल्याला रामप्रभू भेट देतील. शबरी मातेनं एके दिवशी 4ला उठावं, सगळं आवरावं, सडा संवर्धन करावं, फुलं टाकावी. काही वेळ गेला व त्याच वाटेने रामप्रभू आले. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा शबरी के कुटियों का पावन होगा साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा शबरी के कुटियों का पावन होगा साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा शबरी के कुटियों का पावन होगा आएंगे राम प्रभु आसन पे बिठाओगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे आएंगे राम प्रभु आसन पे बिठाओगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे आएंगे राम प्रभु आसन पे बिठाओगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा आमच्या आर्यन महाराजांसाठी एकदा जोरदार टाळे. आमच्या आर्यन महाराजांच्या कंठात साक्षात देव येतो. एवढा सुमधुर आवाज व आमचे समर्थ महाराज यांच्यासाठी देखील जोरदार टाळे. चांगला असा पखवाज वाजवतात. एक कीर्तन नव्हे तर आमच्या गुरुवारी कोंडाजीबा वडेरे पायवारीत त्यांनी सर्व दिंडीत पखवाज वाजवला. सोपं का पखवाज वाजवणं? हातात कला राहती. ते सोडा, आपण कुठं होतो? कीर्तनात. आपण कीर्तनात नव्हतो. आपलं कीर्तन चालू आहे, आपलं चिंतन चालू आहे. आपण शबरी मातेच्या दृष्टांतात होतो. प्रसंग असा घडला की तेथे रामप्रभू आले व आमच्या शबरी मातेनं रामप्रभूंचे पाय धुवावे. आमच्या शबरी मातेनं रामप्रभूंचे पाय धुवावे व रामप्रभूंना आपल्या कुटीत घेऊन जावं व कुटीत एका छोट्याशा वाकड्यावर रामप्रभूंना बसवावं. प्रसंग असा घडला की जेवढं पाणी होतं तेवढं सगळं आमच्या रामप्रभूंच्या चरण धुण्यात गेलं. रामप्रभूंना घरात पाणी प्यायला पाणी नाही.
आमची शबरी माता एका बाजूला गेली व ढसढसा रडू लागली. ते जे रडलेलं पाणी होतं, ते जे डोळ्यातले थेंब होते ना, ते आमच्या रामप्रभूंना त्याचं पाणी दिलं. आमच्या रामप्रभूंनी ते पाणी आवडीनं पेलं व नंतरून प्रसंग असा घडला, नीट लक्ष देऊन ऐका. प्रसंग असा घडला की आमच्या शबरी मातेनं रामप्रभूंचे दर्शन घ्यावे व आमच्या रामप्रभूंना काहीतरी सेवन करायला शबरी माता एक छोटीशी कटोरी घेऊन बाहेर गेली व त्या काळी काही फळांची झाडं नव्हती. त्या काळी फक्त बोरं. आमची शबरी माता एक कटोरी घेऊन गेली. त्या छोट्याशा कटोरीत एक बोर घ्यायची, ती दातानं कुरताडून खायची. जे बोर गोड आसन ते कटोरीत टाकायची, जे बोर आंबट आसन ते बाहेर फेकून द्यायची. असं करता करता शबरी मातेनं 1-2 कटोऱ्या ते बोर घेतले व आमच्या रामप्रभूंच्या समोर ठेवले. आमचे रामप्रभू ते बोर सेवन करता करता तेवढ्यात लक्ष्मणराय रामप्रभूंना म्हणाले, दादा हे बोर कुरताडलेले आहे. दादा हे बोर कुरताडलेले आहे, तू हे कसा खातोस? रामप्रभू शांत राहिले, काहीच म्हणाले नाही. मात्र आमचे लक्ष्मणराय ते बोर घ्यायचे, तोंडात टाकायची, ऍक्शन करायचे व तेच बोर खिडकीच्या मागून फेकून द्यायचे. असं करता करता त्या बोरांचा डोंगर तयार झाला. रामप्रभूंची बोरं संपली. आमच्या शबरी मातेनं रामप्रभूंचं दर्शन घेतलं व रामप्रभू वाटायला लागले. सांगण्याचं तात्पर्य एकच की आमच्या शबरी मातेनं एका क्षणाला विचार केला की आपल्याला कधीतरी देव भेटल व आपलं हे आयुष्य चांगल्या मार्गाला लागल. आपण हा भवसिंधू तारून जाऊ. तो कसा? तेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. तारावया पार भव सिंधू, तारावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तारावया पार भव सिंधू, तारावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. करावा विचार तारावया पार भवसिंधू. प्रथम चरणाचा विचार झाला. द्वितीय चरणाचा विचार करू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबाराय द्वितीय चरणात सांगतात की हा देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत आहे. हा नाश पावणार देह कधीतरी जाणार आहे. हा देह कधीतरी जाणार आहे हे आमच्या संतांना देखील माहीत होतं. त्याच्यात आमचे संत सेना महाराजांना ठाऊक होतं की हा देह जाणार आहे, आपण सावध राहिलं पाहिजे. एक वेळचा प्रसंग आहे. आमचे संत सेना महाराजांचा एक दिनक्रम असायचा. तो असा की सकाळी उठायचं, स्नान करायचं, देवपूजा उरकायची व संत सेना महाराज ज्या राज्यात राहत होते त्या राज्याच्या राजाची रोज पाठ दाबून द्यायची. असा आमच्या संत सेना महाराजांचा दिनक्रम असायचा. एक वेळ प्रसंग असा घडतो की त्या राजाची पाठ अत्यंत दुखू लागली. तो राजा म्हणू लागला, जा व त्या संत सेनेला घेऊन या. राजाची भाषा अशी होती. राजाला काही माहित नव्हतं हे कोण आहे, कसे.
फक्त त्यांना संत सेना एवढंच माहिती होतं. त्या राजांनी आपल्या शिपायांना सांगितलं, जा व त्या संत सेनेला घेऊन या, माझी पाठ खूप दुखते. शिपायांनी आदेश मानला व संत सेना महाराजांच्या घराच्या बाहेर गेले व म्हणाले दार उघड, दार उघड, आतमध्ये कोण आहे? त्यांनी पटकन दार उघडा असं म्हटल्यानंतर तेवढ्यात त्यांची संत सेना महाराजांची पत्नी आली व दार उघडलं. पत्नीने विचारलं, तुम्ही कोण आहे? त्या शिपायाने सांगितलं, आम्ही अशा राजाचे सेवक आहे. त्या राजाने संत सेना महाराजांना लगेचच बोलावले. राजाची पाठ अत्यंत दुखू राहिली. असं ऐकल्यानंतर आमचे संत सेना महाराज त्याच वेळी देवपूजेला बसले होते. आमच्या संत सेना महाराजांच्या देवपूजेत साक्षात देव यायचा त्यांचे देवपूजेचे श्लोक ऐकायला दशवंती ब्राह्मण ते काशीवरून यायचे. त्या दशवंती ब्राह्मणांची एक रांग त्यांच्या घराच्या बाहेर लागत होती. प्रसंग असा घडला की त्या संत सेना महाराजांच्या पत्नीने दार उघडलं. विचारलं, तुम्ही कोण आहे? ते शिपायाने सांगितलं, अमुक अमुक राजाचे तमुक तमुक शिपाई आहे आम्ही. राजाने लगेचच पाठ दाबायला बोलावलं आहे. पत्नीनं विचार केला की आता यांना देवपूजेतून उठवायचं म्हणजे खूप मोठं पाप आहे. यांना देवपूजेतून उठवायचं हे मोठं पाप आहे. आमच्या संत सेना महाराजांच्या पत्नीनं ते शिपायाला सांगितलं, तुम्ही जा राजाला सांगा की ते लगेच पाठोपाठ येत आहे. ते लगेचच पाठोपाठ येत आहे. शिपाई गेले. राजा सांगितलं, ते लगेच पाठोपाठ येत आहे. असं राजाने ऐकलं. राजा 15 मिनिटं थांबला, 1 तास थांबला, 2 तास थांबला, तब्बल राजा 4 तास थांबला. राजाची पाठ अत्यंत दुखू राहिली. राजा शेवटच्या स्तरावर आला व राजा शिपायाला म्हणाला, जा व त्या सेनेला वडत घेऊन या. त्या सेनेला वडत फरफटत हाणत जसं आहे तसं घेऊन या. त्याला ताबडतोब माझ्या समोर हजर करा. शिपायांनी त्या राजाचा आदेश मानला व शिपाई संत सेना महाराजांच्या घरासमोर गेले. घरासमोर गेल्यानंतर तो राजा ते वाक्य बोलला, जात त्या संत सेनेला फरफटीत हाणत मारत आहे तसं घेऊन या. त्या संत सेनाला आहे तसं घेऊन या असं त्या वरच्या पंढरीश पांडुरंगाने ऐकलं व तो म्हणाला, आता आपल्या भक्ताचं कसं होईल? आपल्या भक्ताचं कसं होईल? त्याचं तर आता खूप वाईट होईल. देव म्हणाला, आता आपल्यालाच हे निस्तरायला लागल. देव साक्षात संत सेना महाराजांना काही ठेच नाही पोचावी म्हणून साक्षात त्या दरबारात आमचा पंढरीश पांडुरंग फक्त संत सेना महाराजांची भक्ती एवढी होती की साक्षात साक्षात त्या दरबारात पंढरीश पांडुरंग प्रकट झाला व त्या पंढरीश पांडुरंगाने त्या राजाच्या
पाठीवरून सहज हात फिरवला व राजाची पाठ दुखायची बंद झाली. साक्षात पंढरीश पांडुरंग दरबारात प्रकट झाला. याचा भाव एक की ही ताकद भक्ताची आहे, ही ताकद संतांची आहे. नंतरून कालांतरानं त्या राजाची पाठ दुखायची बंद झाली. तो राजा म्हणाला, वा सेन्या, तुझ्या हातात काही ताकद आहे. वा सेन्या, तुझ्या हातात काही ताकद आहे. माझी पाठ एका क्षणाला दुखायची बंद झाली. एका क्षणाला दुखायची बंद झाली. शिपाई म्हणाला, राजा म्हणाला की जा व त्या खजिन्यातून चांगल्या सोन्याच्या चांदीच्या मोहरा घेऊन या व या सैन्याच्या थैलीत टाका. शिपाईने राजाचा आदेश मानला व खजिन्यातून सोन्या चांदीच्या मोहरा आणल्या. संत सेना महाराजांच्या थैलीत टाकल्या. पण ते संत सेना महाराज होते का? ते संत सेना महाराज होते का? नाही, तो साक्षात देव होता. राजाला काहीच कळलं नाही की हे कोण आहे. तो देव माघारी फिरला. त्या देवाने परत आपल्या खऱ्या अवतारामध्ये अवतार घेतला व तितक्यातच आमचे संत सेना महाराज त्या दरबारात प्रकट झाले. राजा म्हणाला, तुम्ही याला परत का आणलंस? तुम्ही याला परत का आणलं? आमचे संत सेना महाराज राजाला म्हणू लागले, नाही राजे, मी आत्ताच आलो. मी या आधी आलो नाही. राजा संत सेना महाराजांना म्हणाला की तू खोटं बोलतोयस. मी तुझ्या थैलीत सोन्या व चांदीच्या मोहरा देखील टाकल्या. असं ऐकल्यानंतर आमच्या संत सेना महाराजांनी कमरेची थैली काढावी, सहज तिच्यात नजर टाकावी, हात घालून पाहावा तर सोन्याच्या चांदीच्या मोहरा संत सेना महाराजांच्या हाती लागल्या. संत सेना महाराज तिथून माघारी फिरले. घरी गेल्यानंतर संत सेना महाराजांची पत्नी त्या संत सेना महाराजांना म्हणू लागली, अहो, तुम्हाला जास्त लागलं नाही ना? तुम्हाला जास्त मारलं नाही ना? आमचे संत सेना महाराज पत्नीला सांगू लागले, अगं, मला जास्त लागलं नाही, मला जास्त मारलं नाही, पण माझ्याकरिता तो साक्षात देव प्रकट झाला. माझ्याकरिता तो देव प्रकट झाला. मला खूप वाईट वाटते. संत सेना महाराजांनी मनात भक्ती धरली, मनात भाव धरला की हा देह नाशिवंत आहे, हा देह नाश पावणार आहे. म्हणून आमच्या संत सेना महाराजांनी देवाची भक्ती केली. त्या भक्तीचं फळ असं झालं की साक्षात पांडुरंग परमात्मा त्या राजाची पाठ दाबायला आला. सांगण्याचं उद्दिष्ट एकच की संतांना ठाऊक होतं हा देह नाशिवंत आहे, हा देह कधीतरी या मृत्यू लोकातून जाणार आहे. तेच तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता संतांना माहित होतं की हा देह नाशिवंत आहे. द्वितागमी धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीत राहिलो आपल्याला परमार्थाची व भजनाची आस निर्माण होते. एक जयपाल राजा, जर तुला या वेळेत जर मुलगी झाली तर तुला या मृत्यू लोकातून मी कायमचा मारून टाकेल. असं पत्नीने ऐकल्यानंतर
पत्नीनं ऐकल्यानंतर पत्नी घाबरली. त्या पत्नीला दिवस गेल्यानंतर एक रात्र आली. 3 वाजता त्या पत्नीचं पोट खूप दुखू लागलं. त्या महाराणीचं पोट खूप दुखू लागलं. तिला एका वैद्याकडे नेण्यात आलं. त्या वैद्याकडे 4-5 दासी ते शिकायला होत्या. त्या राणीला त्या वैद्याकडे नेलं व तेथे त्या राणीला त्याच वेळेस देखील मुलगी झाली. राणी त्यांना म्हणू लागली, मला या वेळेस मुलगा झालाय की मुलगी, मला या वेळेस मुलगा झालाय की मुलगी. ती दासी म्हणाली, तुम्हाला यावेळेस मुलगी झाली. त्या राणीनं आपल्या नवऱ्याने सांगितलेलं वाक्य ऐकलं व ते मनात धरलं. आता आपलं कसं होईल? आता आपल्याला आपला नवरा मारून टाकल. पण त्या वैद्याकडे एक हुशार दासी शिकायला होती. ती दासी म्हणाली, जा सर्व राज्यात अफवा करा की यावेळेस राजाला मुलगा झालाय, यावेळेस राणीला मुलगा झालाय. असं राजाने ऐकलं व राजानं संपूर्ण राज्यात पेढे वाटले. संपूर्ण राज्याला एक मोठी दावत दिली. प्रसंग असा घडला की तो मुलगी रूपी मुलगा होता ना, तो मोठा होऊ लागला. त्याला त्या राजाने सर्व शिकवलं. वेळ आली ती त्याचं लग्न करायची. मोठा महाराजाचा मुलगा म्हणजे त्याला कोणी सहज मुलगी देईन. त्या ठिकाणी त्या मुलगी रूपी मुलाचं लग्न एका सुंदर मुली संग, ती देखील एका राजाची मुलगी होती. असं ते लग्न ठरवण्यात आलं. कालांतराने त्यांचं लग्न झालं. त्यांची एकांताची वेळ आली व तो जो मुलगी रूपी मुलगा होता ना, तो एका घोड्यावर स्वार झाला व एका जंगलात गेला व त्याच्या मनात विचार आला की आपण तसं पण अख्खं आयुष्य खोटं बोलून पापच केले, आता आपला जगण्याचा काही फायदा नाही. त्याने एका झाडाला फाशी लटकावली. तेवढ्यातच तेथे एका संतांची दिंडी आली. ती ज्ञानोबा तुकाराम भजन करीत त्या संतांची दिंडी आली. त्या मुलगी रूपी मुलाने विचार केला की आता आपण फाशी घेण्याच्या आधी संतांचे दर्शन घेऊ व मरू. त्याला माहित होतं का की आपण जर संतांचे दर्शन घेतले तर आपलं आयुष्य चांगल्या मार्गाला लागल. त्यांनी त्या संतांचे दर्शन घेतले, अधिकृत संतांचे दर्शन घेतले व तो ज्ञानोबा यांच्या चरणावर नतमस्तक झाला. ज्ञानोबा त्याला म्हणू लागले, बाळा उठ, तुला आम्हाला अजून पुढे जायचंय. तो मुलगी रूपी मुलगा म्हणाला, मी मुलगा नसून मी मुलगी आहे. ज्ञानोबारायांनी एक वाक्य आपल्या तोंडातून विचारलं की ते असं, रामाच्या हातातून निघालेला बाण व संतांच्या मुखातून निघालेला शब्द हा कधी खोटा ठरू शकत नाही. असं वाक्य ज्ञानोबारायांनी तोंडातून उच्चारलं व त्या मुलगी रूपी मला म्हणू लागले की आता तू आजपासून मुलगी नाही तर तू आजपासून मुलगा आहे. तू आजपासून मुलगी नाही तर तू आजपासून मुलगा आहे. असं त्या मुलगी रूपी मुलाने ऐकल्यानंतर तेवढ्यात तो मुलगा झाला व त्यांनी त्या संतांचे दर्शन घेतले व तो त्या राज्यात गेल्यानंतर प्रसंग असा घडला की तो सगळ्यांना सांगू लागला की मी एवढे दिवस जे खोटं बोललो ते एवढे दिवस मी तुम्हाला सांगितलं ते सर्व खोटं होतं. मी त्यावेळेस मुलगा नसून मी त्यावेळेस मुलगी होते. मी आता एक संतांचे दर्शन घेतले व मी आता मुलगा झालो. हे सर्व राज्याने ऐकलं. राज्य खुश झालं. त्याच्या मनात विचार झाला की आता आपण संतांचे दर्शन घेतले, आपण संतांचे दर्शन घेऊन आपण आधी श्रीमंत आहे, आपल्याकडं सर्व श्रीमंती आहे, फक्त एक नाही
ते पुण्य करण्यासाठी त्याच्या मनात विचार आला की आता आपण परमार्थ केला पाहिजे, आता आपण भजन केलं पाहिजे. त्याच्या मनात विचार आला की आपण आता संतांच्या संगतीत राहिलो, आपण अर्धक्षण संतांच्या संगतीत राहिलो व आपलं आयुष्य चांगल्या मार्गाला लागलं, आपलं आयुष्य चांगल्या मार्गाला लागलं. आता आपण भजन करू. तेच तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणा सांगतात. संत समागम करावी आवडी, संत समागम करावी आवडी, संत समागम करावी आवडी, संत समागम करावी आवडी, करावी तातडी संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आता आपण तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे आता आपण भजन करू. ते भजन मुखाने टाळी वाजवणं, हाताने नामस्मरण करणं. खरं का खोटं? असं नाही. हाताने टाळी वाजवायची व मुखाने नामस्मरण करायचं. ते कसं? विठोबा रखुमाई, 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 विठोबा क्षणोक्षणी आजी करावं विचार, तारावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ,
आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे ह लोकीचा व्यवहार नका डोळे झुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आज ज्या बापाचं वर्ष श्राद्ध आहे तो बाप आतमधून कसा व बाहेरून कसा आपल्याला बाप हा बाहेरून खूप दगडावाने असतो पण तोच बाप आतमधून मुलायम कापसासारखा असतो. याला ऐकू दे. आता मी तुम्हाला थोड्याच शब्दात हॅलो मी तुम्हाला छोट्याशा वाक्यामध्ये बाप हा कसा असतो ते सांगून जातो. मोजून 5 मिनिटं घेतो व सेवेला पूर्ण विराम देतो. बाप हा कसा असतो तुम्हाला सांगतो. 5 मिनिटं शांत बसा तुम्हाला सगळं सांगतो. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखरकणा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाल करतो हा बाप फक्त आपल्या घरासाठी शिव्या शापतो जगाच्या घेतो सारे आपल्या माथी. घर बाह्य कोणी मुले त्यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. बाप आयुष्यभर रडत नाही पण तोच बाप ते अश्रू एका क्षणाला व्यक्त करतो. तो क्षण म्हणजे बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेक सासरी जातानी. जेने जपले मुलांना तळ हाती पाकळ्या अशा त्या बापासाठी आम्ही थोडं आसू डोळ्यात. बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार नाही उपयोग किती घातले रे पित्र. बाप म्हणजे जणू की वाल्हा बाप म्हणजे जणू की एक झाडच बोली. बाप म्हणजे रे मुलांची अव्यक्त माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झाली सेवा. आमचे गुरुवारी कोंडाजी बाबा डेरे व मी ज्या संस्थेत शिकतो
गुरुवर्य कोंडाजीबा बडेरे वारकरी शिक्षण संस्था तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे मला शिकण्याचं चांगलं भाग्य लाभतं व आमचे गुरुवर्य मला ज्यांनी हे कीर्तन करायला शिकवलं, मला ज्यांनी ह्या गादीवर उभं करायचं शिकवलं ते आमचे हरिभक्त परायण शंकर महाराज पवार व आम्हाला आईसारखे जीव लावणाऱ्या आमच्या शीतलताई पवार यांच्या चरणावर नतमस्तक होतो व न्यूनते पुरते अधिकते सरते त्याची करून निघावे विनवी तसे पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे भूतयुक्ती नोवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुमच्या श्रोते मायबाबांच्या चरणी व माझ्या संग आलेले माझे सर्व टाळकरी माळकरी माझे गुरु बंध असणारे आमच्या सर्व संस्थेतले मुलं व तुम्ही सर्व श्रोतेजन तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. गुरुवर्य कोंडाजीबा बडेरे चरणावर नतमस्तक होतो व सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 बोलिले गे पुरे वेडे वाकोडे उत्तरे क्षमा पराज महाराज तुम्ही नाही उचारला अधिकार फुला क्षमा पराज महाराज तुम्ही तुका ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य कोंडाजीबा बडेरे महाराज की जय. नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का या उक्तीप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जन्म आणि मृत्यूचं कालचक्र हे सुरूच राहणार आहे. परंतु जन्माला आल्यानंतर जगावं कसं याचं उत्तम प्रकारचं उदाहरण म्हणजे आपले गणपत बाबा. खरं तर काळ्या आईची ज्यांनी अहोरात्र कष्ट करून काबाड कष्ट करून हा प्रपंच उभा केला आणि आपल्या मुलांवरती उत्तम प्रकारचे असे संस्कार ज्यांनी केले, ज्यांचं आज वर्षापूर्वी काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप अचानक वर्षापूर्वी ज्यांच्यावर काळानं घाला घातला असे आपले सर्वांचे आवडते लाडके सन्माननीय कैलासवासी गणपत दबाजी भोकनळाबा आपणाला सोडून गेले. काबाड कष्ट करत असताना अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कुणीही पाहुणा जरी घरी आला तर नेहमी आदराचं त्यांचं बोलणं. शेवटी दिसायला जरी कमी झालं परंतु आवाजावरून ज्यांनी आलेला पाहुणा ओळखावा अशी अतिशय दूरदृष्टी असे आबा आपल्यातून निघून गेले. मी या आबांना आपणा सर्वांच्या वतीनं आमच्या नायकवाडी परिवाराच्या वतीनं सर्व नाथ भक्त परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि आज कौतुक करावं तेवढं थोडंच आहे या छोट्या बालकांचं. कारण या वयामध्ये अतिशय
संस्कारी जीवन जगत असताना आज हे मुलं नाही त्यांना पखवात वाजवता आला, नाही कीर्तन करता आलं, परंतु उद्या भविष्यामध्ये कोणत्याही आपल्या आईबापाला वृद्धाश्रमात पाठवणार नाही किंवा आपल्या आईबापाला जन्मदात्या आईबापाला शिव्या देणार नाही. हा संस्कार आपण ठरवला आणि हे संस्कारी मुलं ज्यांनी घडवले ते वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे, वारकरी शिक्षण संस्था वैष्णवधाम पारुंडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांच्या वतीनं आहे. खरं तर या वारकरी शिक्षण संस्थेला द्यावे तेवढे थोडे धन्यवाद तेवढेच आहेत, कारण हे संस्कारी मुलं घडवण्याचं काम आज ते करतायत. या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण शंकर महाराज पवार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद द्यावे तेवढेच थोडेच आहे. त्यांचंही आपणा सर्वांच्या वतीनं भोकनाळ परिवाराच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी या संस्थेसाठी हरिभक्तपरायण योगेश महाराज गाडे यांच्याकडून 1001 रुपये देणगी या संस्थेसाठी त्यांनी अर्पण केलेले आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक जाहीर आभार. आता मला कळलं हा महाराज आमचेच परममित्र सन्मित्र आमचे अविनाश महाराज भोकनळ यांचे चिरंजीव आहे. खरं तर भावेश महाराज भोकनळ, माझ्या मते वय किती महाराज त्यांचं? 14 वय. या छोट्याशा वयामध्ये या ठिकाणी येऊन बोलणं तसं सोपं काम नाही, कारण मोठमोठे माणसं आहे, बोलताना त्यांची गडबड होते, परंतु या छोट्याशा वयामध्ये या अभंगावर विवेचन करत असताना आपल्याला अतिशय मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. असे हरिभक्तपरायण भावेश महाराज भोकनळ या मुलासाठी एकदा टाळ्या वाजवा. ह्या टाळ्या म्हणजे त्याचं कौतुक आहे आणि भविष्यासाठी उत्तम प्रकारचा महाराज या ठिकाणी बनवण्यासाठी आपल्या ह्या टाळ्यांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद या ठिकाणी आपण दिलेला आहे. सर्व बाळकोकळांचे या ठिकाणी मी पूर्णपूर्वक जाहीर आभार मानतो. या ठिकाणी अगदी थोडक्यात 3 श्रद्धांजली या ठिकाणी होतील. या ठिकाणी संगमेर भाग सहकारी सहकार कारखान्याचे सन्माननीय संचालक आणि आपले स्वर्गीय गणपत बाबा यांना जाऊन 1 वर्ष झाले आहे. त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी आपण करत असताना, बाबांच्या आठवणीला उजाळा देत असताना, या ठिकाणी आत्ताच माझ्या पुढे बोललं गेलं, आपल्या काळ्या ह्या मातीशी प्रामाणिकपणे कष्ट करून जीवन जगलेले बाबा कधीही असे म्हणजे कष्टाला म्हणजे नाराज होऊन किंवा कधी कष्ट करत असे नव्हते बाबा. एक प्रामाणिकपणे विहिरी सुद्धा बाबांनी मी ऐकलेलं आहे का बैलकिनी अशा असायच्या आणि त्या बैलकिनीने बाबांनी पूर्वी विहिरीचं काम केलं असायचं. हा जुना काळ आहे, आम्हाला तर फार आठवत नाही, पण बाबांचं ज्यावेळेस बैल काम असायचं, शेतीचं काम असायचं, बाबा बाहेर बी स्वतःच घरचं काम तर करायचं, पण बाहेर बी कुठं जर शेतकऱ्यांना जर बैल कामाची जर मदत लागली, बाबा तिथे जाऊन ते कामं करत असायची. आणि असे बाबा एक समाजाला दिशा देणारे, कष्ट करणारे बाबा, एक अविचारी न राहता समाजाला घेऊन समाजात काम करणारे बाबा होते. ही जुनी जी पिढी आहे यांनी ही पिढी अशी असायची की आमची तरुण पिढीला आज खरं त्यांची एक मार्गदर्शन ठरलेली पिढी असायची. आजही बी त्यांच्यामध्ये संवाद चालताना वेगळे विचार असतात. ह्या लोकांमध्ये जर बसलं तर त्यांचे विचार वेगळे आणि आमच्या तरुणांचे विचार एक क्षणिक आहे, पण ह्याच विचारांना धरून पुढे आपल्याला सर्वांना जायला लागेल. यांचे विचार बाजूला ठेवून आमच्या पिढीला नाही घडता येणार. म्हणून मी अशा या बाबांना खरं आमच्या परिवाराच्या वतीने बी बाबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करेन. पण या ठिकाणी इथे या गादीवर आताच भावेशनं जे वडिलांचं शेवटच्या क्षणी थोडा उशीर झाला ऐकायला, वडिलांचं महत्व काय असतं, ज्यावेळेस या वृद्धांना आपल्या आई वडिलांना शेवटच्या क्षणी जो आधार असतो मुलांचा, सुसंवाद करण्याचा, तो आजच्या पिढीमध्ये थोडा कमी होत चाललेला आहे. आणि तो खरं संवाद इथच्या भविष्यात मुलांनी आपल्या सर्वांनीच तो ठेवायला पाहिजे. त्यांची अपेक्षा काहीच नसती आपल्या आई वडिलांची, फक्त मुलांनी बोलावं, व्यवस्थित चालावं, एवढी फार एक नॉर्मल अपेक्षा असती. पण ती बी आपल्याकडून ती खरं पूर्तता होत नाही. आणि ती सर्वच माझ्या मताने या भावेशनं आता वय कमी आहे, पण ही नारदाची गादी आहे, हा भावेश महाराज मंगळापूरकर पुढील आमच्या गावाला एक दिशा राहील या तरुणांची, आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या सारख्याला लाभून. अशी त्या ठिकाणी एक खरं भाऊ एक मी बाबांना एक
पुन्हा एकदा एक आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. बंधूंनो, आज आमचे तात्या गणपत दबाजी बोकनळ यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. आयुष्यभर या माणसानं फार कष्ट केले, लहानपणापासून तर अगदी जोपर्यंत त्यांना चालता येत होतं तोपर्यंत त्यांनी अतिशय श्रमाची कष्ट केले. शेवट कष्टांमुळं असं झालं की त्यांना 2 काठ्या वापराव्या लागल्या की पाय सुद्धा दम धरीत नव्हते. अशा प्रकारच्या काळ्या आईची आयुष्यभर सेवा केली, मुलांना घडवलं, मुलांना चांगले संस्कार दिले. आणि हे सर्व कर माणूस जरी अडाणी असला तरी शेती कशी करावी तर यांनी वाडीला शेती घेतली आणि चांगल्या प्रकारे मुलं शेती करतात. हेच खरे त्यांचं नेहमी ते असं बोलता बोलता बोलून जायचे की माझं जीवन कृतार्थ झालं, कारण सर्व मुलं शेती चांगली करून एक नातू तर इंजिनियर पण झालेला आहे. अशा प्रकारचं चांगलं कृतार्थ जीवन जगले. शेवटपर्यंत त्यांची इच्छा असायची की ही जुनी माणसं अशी असतात की शेती घ्यावी शेती घ्यावी शेती घ्यावी, त्यांना दुसरं काही अपेक्षित नसतं, फक्त मुलांनी कुठंतरी शेती घ्यावी, जमीन घ्यावी. आपण त्यांना जर म्हणलं आपण एखादा प्लॉट घेऊ तर ते म्हणणार नको, त्याच्यामध्ये काय हे येणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे आयुष्यभर काळ्या आईची सेवा करून श्रमाला प्रतिष्ठा दिलेली ही माणसं होती आणि मुलांना घडवलं, सगळं प्रपंच चांगला झाला. अशा आमच्या ह्या तात्यांना मी आमच्या गावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो. आणि आज या ठिकाणी एक तरुण आमच्या गावातून तयार होत आहे, ही एक सुद्धा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अजून वाळेंचा एक मुलगा, म्हणजे ही एक मंगळापूर मध्ये नवीन पिढी म्हणजे जी तयार होते ती खरंच आदर व्यक्त करण्याजोगी आहे. कारण काळानुसार आता डायरेक्टरांनी सांगितलं की खरंच आपण आपले आई वडील गेल्यानंतर फोटोला उदबत्ती ओवाळतो, जिवंत आहे तोपर्यंत. म्हणजे ह्याच्या पुढचं वाक्य कसं, जोपर्यंत आपण फोटो ओवाळतो, जिवंत आहे तोपर्यंत काय, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. म्हणजे माणूस हा स्वतःच्या याच्याप्रमाणे बदलतो असं माझं मत आहे. साप जिवंत दिसला तर मारतो आणि शंकराच्या गळ्यात असला तर पाया पडतो. म्हणजे माणूस कसा वेगवेगळ्या पद्धतीने वागतो. उंदीर जिवंत दिसला तर मारतो, गणपती जवळ असला तर पाया पडतो. अहो ही आपण आपलं बदललं पाहिजे. आई वडील जोपर्यंत आहेत त्यांची सेवा करणं, खऱ्या अर्थानं तुम्ही कितीही पैसा कमावा, काही कमा, पण त्यांच्याकडं काही अपेक्षा नसतात. 2 शब्द बोलावे एवढीच खरी त्यांची अपेक्षा असते. अशा रीतीने मी आमच्या तात्याला आणि या मुलांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि तात्यांना आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. माझ्या वडिलांचे मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा. खऱ्या अर्थानं कैलासवासी गणपत दबाजी बोकनळ बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा कुटुंबियांच्या वतीनं खऱ्या अर्थानं चाललेला हा एवढा नामयज्ञ म्हटलं तरी या ठिकाणी हरकत होणार नाही. खऱ्या अर्थानं आपण आज ज्या युगामध्ये जगतोय, वावरतोय, त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आज वडिलांची दसकिऱ्या सुद्धा व्यवस्थित न होणारा हा महाराष्ट्र आहे. एका बापाच्या 2 दसकिऱ्या आणि खऱ्या अर्थानं हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी या भोकनळ परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असताना मनस्वी आनंद वाटला की खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये गेलेले आपले आई वडील ते वरून देखील या ठिकाणी धन्यता व्यक्त करत असतील. धन्य धन्य कुळी, खऱ्या अर्थानं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाट देवा. म्हणून आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं या ठिकाणी वर्षश्राद्ध संपन्न होत असताना या ठिकाणी बाबांच्या पश्चात काळ्या आईची सेवा करत असताना आपली येलोकीची यात्रा संपवल्यानंतर बाबांच्या पश्चामध्ये
गंगा भागीरथी भारतीबाई गणपत भोकनळ बाबांच्या पत्नी या ठिकाणी बसलेल्या आहेत. बाबांची मुलं आहेत, राजू आहे, रमेश आहे, बाबांच्या मुली आहेत. खऱ्या अर्थानं वडिलांच्या पश्चात आपण म्हणत असतो त्या ठिकाणी माहेर पोरकं होतं. खऱ्या अर्थानं हा वटवृक्षासारखा बाप जोपर्यंत घराच्या कोपऱ्यामध्ये बसलेला असतो तोपर्यंत खऱ्या अर्थानं एक त्या वडिलांच्या घराची ओढ काही वेगळीच असते. परंतु आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की वडील गेलं की खऱ्या अर्थानं सर्वस्व जातं. म्हणून आज त्या बापाचा खऱ्या अर्थानं दुरावा त्या मुलींना या ठिकाणी जाळवण्याशिवाय राहणार नाही. आणि एवढाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आज बाबांचे नातू आहेत, नाती आहेत, पूर्ण या ठिकाणी भरला सरला परिवार आहे. निश्चितच त्या पूर्ण परिवाराला या ठिकाणी आपले वडील गेल्याचं या ठिकाणी दुःख आहे. असतो जो माणूस जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस या ठिकाणी जायचंय. जो आएगा सो फिर जाएगा. कुणी या ठिकाणी राहण्यासाठी आलेलं नाही. आणि म्हणूनच बाबांच्या या ठिकाणी वर्षश्राद्धानिमित्त खऱ्या अर्थानं बाबांच्या अंग खांद्यावर लहानपणी खेळलेला बाबांचा नातू खऱ्या अर्थानं भावेश महाराज भोकनळ तो काय बोलला हे मला माहित नाही. जरी का बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुनी माऊली रिजे जेवी. खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांच्या ओवीनुसार त्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला आला म्हणजे कैक पिढ्या त्याने खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण आपल्या धर्मग्रंथाप्रमाणे आपण म्हणतो की एवढ्या एवढ्या कुळांचा त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून धन्यता खऱ्या अर्थानं मी आज या कुटुंबाला देईल, बाबांच्या मुलांना देईल की आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त बाबांच्या नातवाचं या ठिकाणी कीर्तन आणि तमाम या ठिकाणी ज्ञानदान अन्नदान खऱ्या अर्थानं या कुटुंबियाच्या वतीनं होत असताना मनस्वी आनंद वाटतो. आणि अशीच मुलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी घडली पाहिजेत, जन्माला आली पाहिजेत. ज्या वडिलांनी आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं आणि हा प्रपंच उभा केला ती आईबाप खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी त्यांची अवहेलना होताना आपण विविध माध्यमांमधून पाहत आहे, विविध माध्यमांमधून ऐकत आहे. नवे नवे आपल्या आजूबाजूला आपण ते चित्र पाहत आहे. म्हणून मी खूप खूप या बाबांच्या मुलांना पुन्हा एकदा धन्यवाद देईल. आणि आमच्या या पंचक्रोशी मधील खऱ्या अर्थानं भावेश महाराज भोकनाळ असतील, आमचा साईश असेल, आमचा विजय कर्मे असेल, हे काळजाचे तुकडे खऱ्या अर्थानं आमच्या जुन्नर परिसरामध्ये ज्या महात्म्यांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं आमची पंचक्रोशी ओळखले जाते. प्रति तुकोबराय म्हणून कोंडाजी बाबा डेरे यांची ओळख आहे. त्या महात्म्याच्या पावनभूमीमध्ये ही लेकरं खऱ्या अर्थानं या मंडळींनी त्या ठिकाणी ज्ञानासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि संस्काराबरोबर अध्यात्माची त्या ठिकाणी त्यांना आवड लागावी आणि ही रत्न खऱ्या अर्थानं या ठिकाणी अशी तयार झालीत. गेली 2 वर्षामध्ये छान असा या ठिकाणी ही तिन्ही मुलं मृदुंग वाजवतात, गायन करतात. आणि खऱ्या अर्थाने 1 महिन्यापूर्वी मी या बाळाला सांगितलं होतं की बाळा आपल्याला तुझ्या गावी कीर्तन करायचं. आणि त्यांनी अत्यंत 2-2.5 तास बोलल एवढी तयारी करत असताना परंतु आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे अतिशय धावता कार्यक्रम त्याने या ठिकाणी अतिशय छान केला. म्हणून मी त्याला देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आणि संपूर्ण भोकनळ परिवाराला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देत असताना अशीच संस्कृती या ठिकाणी, असेच विचार आचार बाबांनी ज्याप्रमाणे आपल्या परिवारामध्ये रुजवले असेच आचार विचार आपल्या कुटुंबामध्ये रुजवा आणि आनंदाचे सम्राट होऊन या ठिकाणी परमार्थाचा आनंद लुटा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा हाच या ठिकाणी संदेश देत असताना पुनच एकदा कैलासवासी गणपत दाबाजी भोकनळ बाबांना आमच्या गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे संस्थांच्या वतीनं आणि जुन्नर तालुका कार्तिके पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं मनापासून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. ह्याचे करावा विचार, तरावाया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळा विषय खातो काळ सावधान. पुण्यसलीला प्रवारा मातेच्या कुशीमध्ये बसलेलं असलेलं आध्यात्मिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या सुखसंपन्न असं मंगळापूर गाव, या गावचे कैलासवासी गणपत दाबाजी भोकनळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करण्याकरता सर्व मंगळापूर ग्रामस्थ, भजनी मंडळी,
माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण वर्ग, आबालवृद्ध, आज या ठिकाणी गणपत बाबा यांना संकीर्तनाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली. कीर्तन सेवा आपल्याच गावचे भूमिपुत्र भावेश महाराज भोकनळ. तसं पाहिलं तर या ठिकाणी आपल्या गावामध्ये याच्या अगोदरची मोठी पिढी म्हणजे हरिभक्तीपरायण आदरणीय सुनील महाराज भोकनळ, आदरणीय रूपवते महाराज, मला वाटतं दोनच ना. त्यानंतर अधिक कीर्तन प्रवचन मला वाटतं रामदास बाबा दिघे तेही करतात. आणि म्हणून आता भावेश आईवाळेंचा एक मुलगा आहे. जननी जनेसो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भई क्या खोवे गानूर. एक 2च मिनटं आपले घेतो. कबीरदासजी म्हणतात, आईने मुलाला जन्म देत असताना तो मुलगा शूर तरी असावा, देशभक्त तरी असावा, तो दानशूर तरी असावा किंवा तो भक्त तरी असावा. जये कोळी नाही काही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी तापा. म्हणून या भोकनळ परिवारांच्या मध्ये भावेशला घडवण्याकरता आताच शंकर महाराजांनी बोललं की जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार ज्यांना समजला जातो, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी डेरे बाबा, त्यांच्या नावानं असलेली संस्था, त्याचे अध्यक्ष शंकर महाराज. आणि खरोखर 4थीपर्यंतची जी प्रायमरी शाळा आहे, छोट्या मुलांना सांभाळणं किती अवघड असतं, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आणि या मुलांचे खरे शिल्पकार हे घडवण्याकरता शंकर महाराज आहे. मला वाटतं महाराजांच्या करता सर्वांनी टाळी वाजवा. आणि आता इथून पुढे संस्काराची गरज आहे. 1 मिनटं हां करून 1 मिनटं, मला माझं बोलणं होते 2 मिनटं. हां, त्यांच्यापासूनच सुरुवात करणार आहे आपण. तर या ठिकाणी सुंदर असं कीर्तन भावेशनं केलेलं आहे. या ठिकाणी अनेक वेळेला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून येण्याचा योग येतो. मी ज्या झोळ्याला राहतो, झोळे खंडगाव, त्या ठिकाणी वैकुंठवासी बाबूराव रेवजी ना एरंडे, किंबहुना मातोश्री वैकुंठवासी कौसाबाई आणि बाबूराव यांचे असलेले सुपुत्र आमचे लक्ष्मण तात्या. एक कौसाबाई आणि बाबूरावांना 1 मुलगा आणि 3 मुली. दगूबाई मोठ्या, कोंड्याबाई, बरोबर ना का धोंड्याबाई, लहान कोणी, हां मग धोंड्याबाई आणि कोंड्याबाई, 3 मुली. आणि म्हणून त्यामध्ये मग गणपत दादा दातीर आहे आणि गणुऱ्याचे पाहुणे, काय नाव त्यांचं, यादव दादा, हे साडू. या ठिकाणी गणपत दादांचं म्हणजे झोळे आणि मंगळापूर दोन्ही गावाला जोडलेले ही व्यक्तिमत्व. त्यांचा जीवनपट सांगितला की डायरेक्टर बोलले की सरपंच बोलले की या ठिकाणी त्यांना चालणं होत नव्हतं तरी त्यांनी शेतीची सेवा सोडली नाही. मायभूमी सर्वात श्रेष्ठ आहे. आपल्याला माहिती आहे का गणेशवाडीला येत असताना बैलगाडीमध्ये दादांनी यायचं, तिकडची शेती पाहायची, इकडची शेती पाहायची. आणि म्हणून राजूदादा असेल, रमेश नाना असेल, त्यांनी सर्व शेतीचा वारसा वडिलांचा टिकून ठेवला. आताच्या काळामध्ये जसं भावेश कीर्तन क्षेत्रामध्ये आहे, कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, म्हणजे शेतीचा, भक्तीचा, समाजकारणाचा, शिक्षणाचा सारा वारसा आणि या परिवाराला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज कीर्तनाच्या माध्यमातून बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करत असताना आपण महाराज बोलतील, आपलं नाईकवाडी महाराज पुढचं सत्काराच्या बद्दल बोलतील. आपणा सर्वांच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं, आपल्या सर्व मंगळापूर भजनी मंडळ ग्रामस्थांच्या वतीनं, उपस्थित भाविकांच्या वतीनं दादांना सद्गती लाभावी अशी शुभकामना व्यक्त करतो. रामकृष्ण. झाला टोपे घाला. सगळे छोटे बाल कलाकार सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वांना टोपे आणि शाल टाकून द्या. सर्वांचा सन्मान केला जातो. इथं किसनजी महाराज पवार अतिशय सुंदर चौदाराच्या रूपाने या ठिकाणी सेवा केलेली आहे. चला किसन महाराज पवार, चला टोपे टाका, शाल याला पटपट. हां हां
टोपी टोपी घाला. हां हां राहू द्या. वा वा धन्यवाद. ते विद्यार्थ्यांना भूक लागली आता तो लवकर. धुळेगावचे माजी सरपंच माधवराव वाडे हे या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद.